नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रे किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी पावभाजी। अशा प्रकारे जर तुम्ही पावभाजी बनवली ना तर ती एवढी स्वादिष्ट बनेल की तुम्ही बाहेरची पावभाजी खाणं विसरून जाल। चला तर मग लगेचच साधी, सोपी आणि चटपटीत अशी पावभाजी बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी कोणत्या भाज्या घेतलेत ते दाखवते। 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेत, त्याची सालं काढली, स्वच्छ धुवून असे मोठे मोठे तुकडे केले त्याचे। त्यानंतर पाव वाटी मटारचे दाणे सोलून घेतलेत। 1 मध्यम आकाराचा गाजरही चिरून घेतलाय। त्यानंतर फ्लॉवर निवडून धुवून तो गरम पाण्यातून उकळून घेतला आणि 2 मध्यम आकाराच्या सिमला मिरच्याही चिरून घेतलेल्या आहेत। मी इथे या शिजवताना वापरणार आहे, त्यामुळे अशा मोठ्या चिरल्यात। तुम्ही जर नंतर वापरणार असाल ना तर त्या बारीक बारीक चिरून घ्या। आता सगळ्यात आधी कुकरमध्ये मी अर्धा चमचा बटर घातलं, त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे घालूया। जिरे चांगले तडतडू द्यायचे, त्याच्यामुळे ना भाज्यांना छान असा फ्लेवर लागेल। ही एक एक्स्ट्राची स्टेप आहे, ही स्टेप केल्याने आपली पावभाजी खूप स्वादिष्ट बनते, नक्की करून बघा। आता जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटे घातले, गाजर घातलं, फ्लॉवरही घातलाय। आता सोलून घेतलेले मटारचे दाणेही घालूया आणि त्यानंतर सिमला मिरची घालायची आपल्याला। सगळ्या भाज्या इथं घालून झालेल्या आहेत। आता आपण हे एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया आणि त्याच्यानंतर याच्यात आपल्याला मीठ घालायचे आणि पावभाजी मसाला घालायचा। मीठ जास्त घालायचं नाही, या भाज्यांपुरतच अर्धा चमचा मीठ घातलं आणि अर्धा चमचा इतकाच पावभाजी मसालाही घातलाय। परत एकदा हे सगळं आपण व्यवस्थित असं परतून घेऊ आणि त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालूया। इथं 1 ग्लासभर इतकंच पाणी घालते मी। पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जास्त प्रमाणामध्येही पाणी घालायचं नाही। आपल्या या भाज्या पाण्यामध्ये बुडल्या जातील इतपतच पाणी घालायचं, म्हणजे त्या शिजल्यानंतर स्मॅश करताना पाणी बाजूला काढायचं मग स्मॅश करायचं, असं करावं लागणार नाही आपल्याला। डायरेक्ट कुकरमध्येच आपण या भाज्या स्मॅश करू शकतो, त्यामुळे पाणी वेतानेच घालायचं। कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या गॅसवर 3 शिट्ट्या काढायच्या आणि गॅस बारीक करून 1 शिट्टी काढायची आपल्याला। इकडे आपल्या भाज्या शिजत आहेत, तोपर्यंत बाकीची तयारीही करून घेऊया। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले, ते आता बारीक बारीक असे चिरून घेऊया। हे बघा, आपले कांदेही चिरून झालेत इथं। आता 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेते, ते टोमॅटो आपल्याला मोठे मोठे असे चिरून घ्यायचेत, कारण टोमॅटोची आपल्याला प्युरी बनवायची आहे। तुम्हाला जर प्युरी न बनवता वापरायचं असेल तर अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचं, तेही चालतं, किंवा चॉपरमधून काढलं तरीही चालेल। टोमॅटो चिरून झाले, आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे टोमॅटो घालते आणि मिक्सरमधून याची अगदी बारीक अशी प्युरी करून घ्यायची आपल्याला। टोमॅटोची प्युरी करून झाली, भाज्याही इकडे छान शिजलेल्या आहेत। इथं बघा, तुम्हाला दिसतच असेल भाज्या किती छान शिजलेत आपल्या। आता आपण ह्या स्मॅशरने व्यवस्थित अशा स्मॅश करून घेऊया। पावभाजीसाठीच्या ज्या आपण भाज्या शिजवतो ना त्या अगदी अशा गाळ होईपर्यंत शिजल्या जाणं गरजेचं असतं। काय होतं, भाज्या जर अगदी छान मऊ शिजल्या ना तर मग स्मॅश करतानाही सोपं जातं आणि ते पटकन स्मॅशही होतात। त्यामुळे भाज्या शिजवताना त्या अगदी गाळ होईपर्यंत शिजवून घ्यायच्या।
इथं बघा आपल्या भाज्या सगळ्या व्यवस्थित अशा स्मॅश करून झालेल्या आहेत, तुम्हाला दिसतच असेल. एकूण एक भाजी छान अशी स्मॅश झालेली आहे. आता आपल्याला ना याची फोडणी करायची आहे. त्याच्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा बटर घातले. आता हे बटर मी घरी बनवलेलंच आहे बरं का, त्यामुळे असं पांढरं दिसते. त्यानंतर याच्यात जिरे घातले, जिरे छान तडतडले. आता बारीक चिरून घेतलेला कांदा घातलाय. कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून इतकी आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. बाहेर गाड्यावरती जी पावभाजी मिळते ना, त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि बटर जास्त प्रमाणामध्ये वापरलेलं असतं, त्यामुळे त्या पावभाजीला एक वेगळीच अशी चव असते. म्हणूनच आपण ही जास्त प्रमाणामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली. तीही छान परतून घेऊया आणि जी टोमॅटोची प्युरी बनवली होती ना, ती प्युरी ही याच्यामध्ये घालायची आणि आता ही व्यवस्थित अशी परतून घ्यायची आपल्याला. एक 2 मिनिटे ही प्युरी अशीच परतून घेतली. त्याच्यानंतर याच्यावर झाकण ठेवूया आणि 5-6 मिनिटासाठी हे असंच शिजू देऊया. बघा 5-6 मिनिटं इथं झालेली आहेत. उघडून बघितलं तर टोमॅटोनी तेल सोडलेलं आहे, म्हणजे ही टोमॅटोची प्युरी चांगली शिजली गेली आहे. काय होतं, टोमॅटोची प्युरी जर कच्ची राहिली ना तर त्याचा वास तसाच भाजीला लागतो, त्यामुळे ती व्यवस्थित अशी भाजून घेणं गरजेचं असतं. आता याच्यात आपण अर्धा चमचा बटर घातलं, 1 चमचाभर लाल तिखट घालायचं, अगदी चिमूटभर इतकीच हळद घालायची आपल्याला. गरम मसाला आहे तो पाव चमचा इतका घालते मी. त्यानंतर पावभाजी मसाला अर्धा चमचा घालायचा. हे सगळे जे मसाले आहेत ना ते बटरवरती हलके असे परतून घ्यायचे. त्यानंतर टोमॅटो आणि कांद्याच्या ग्रेव्हीमध्ये मिसळून ही सगळी ग्रेव्ही एक 2-3 मिनिटांसाठी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. ग्रेव्ही मी परतून घेते तोपर्यंत एक विनंती करते तुम्हाला की एक व्हिडिओ शूट करण्यापासून ते अपलोड करेपर्यंत खूप वेळ जातो, खूप कष्ट घ्यावं लागतं. त्यामुळं व्हिडिओला लाईक शेअर करत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा, कारण बरेच असे व्ह्यूअर्स आहेत ते आपले सबस्क्रायबर्स नाहीत पण व्हिडिओ बघतात. त्यामुळे प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब करण्यानं किंवा व्हिडिओ शेअर करण्यानं मला आणखी नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं, ऊर्जा मिळते. त्यामुळे तेवढं माझ्यासाठी करा. तर बघा बोलता बोलता आपली ग्रेव्ही परतून झाली, त्याच्यामध्ये स्मॅश केलेली भाजी घातली आहे. आता परत एकदा हे सगळं ढवळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे सगळी ग्रेव्ही, मसाले आणि ही भाजी एकत्रित झाली पाहिजे. सगळे मसाले या भाज्यांना लागले गेले पाहिजेत. आता याच्यात 1 कप भरून पाणी घालूया आणि ही भाजी परत ढवळून घेऊया. कोणाला जर आणखी पातळ हवी असेल तर पाणी वाढवलं तरीही चालणार आहे. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 4 लोक पोट भरून पावभाजी खाऊ शकतील तेवढी पावभाजी तयार होते. त्यामुळे 4 लोकांसाठी हे प्रमाण नक्की वापरून बघा. आता याच्यात चवीप्रमाणे मीठ घातलं. आपण भाज्या शिजवतानाही मीठ घातलं होतं, त्या अंदाजानेच मी इथं मीठ घातलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला मिनिटभरासाठी ही भाजी परत एकदा स्मॅश करून घ्यायची आहे. बाहेर जी पावभाजी मिळते ना त्याला रंग छान येण्यासाठी ते फूड कलर वापरतात. बटरच्या ऐवजी कधी कधी मार्गरीनचाही जास्त प्रमाणामध्ये वापर होतो. त्यामुळे पैसे घालून अशा प्रकारची अनहेल्दी पावभाजी खाण्यापेक्षा घरीच बनवून खाल्लेली कधीही चांगली. आता 1 मिनिटभरासाठी झाकण ठेवायचं आणि ही शिजू द्यायची. त्यानंतर परत एकदा ही भाजी आपल्याला ढवळून घ्यायची आहे. बाहेर पावभाजी खायचं म्हणलं तर 150 रुपयाला तरी 1 प्लेट पडते. 150 रुपयामध्ये इथं 4 माणसं पोट भरून खाऊ शकतील एवढी पावभाजी बनवून तयार होते. त्यामुळे नक्की घरी करून बघा. मी तर म्हणेन की पावभाजी हा पदार्थ बाहेर खायचा नाहीच मुळी. पावभाजी घरीच करायला पाहिजे आणि घरीच खायला पाहिजे, मग खरी मजा येते. आता सगळ्यात शेवटी या भाजीमध्ये 1 चमचाभर बटर घातले. त्यानंतर पाव चमचा पावभाजी मसाला घालायचा
आणि हा जो मसाला आहे ना तो या बटरमध्ये सुरुवातीला मिसळायचा आणि त्यानंतर हे सगळं संपूर्ण भाजीमध्ये मिसळायचे आपल्याला. ही एक जास्तीची स्टेप केली ना तर आपल्या पावभाजीची चव अगदी दुपटीने वाढते. त्यामुळे नक्की करून बघा. शेवटी असं बटर आणि थोडासा मसाला घातला ना भाजीला अशी क्रीमी क्रीमी चव येते. त्यामुळे खायला एक वेगळीच मजा येते. आपली भाजी इथं बनून तयार झालेली आहे. आता सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आपल्याला. भरपूर सारी कोथिंबीर घालूया आणि परत एकदा ही भाजी ढवळून घेऊया. इथं बघा जबरदस्त अशी आपली भाजी बनून तयार झालेली आहे. लगेचच आपण आता पावही शेकून घेऊया. 2 पाव मी घेतलेत. त्याला अशा प्रकारे मधून चीर मारून घ्यायची आपल्याला. त्यानंतर तव्यावरती बटर घालायचं. आता बटर किती वापरायचं हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे. जास्त बटर वापरलं तर अजून भारी लागतं. थोडंसं बटर घातलं, त्यानंतर ते वितळू दिलं. वितळलं की हे पाव त्याच्यावरती घालायचे आणि शेकून घ्यायचे. पाव शेकताना मी आधीच तिखट आणि मसाला घालत नाही, कारण तो करपतो, काळा पडतो आणि मग ते दिसायलाही छान दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारे बटर लावत लावत सुरुवातीला थोडेसे पाव शेकून घ्यायचे आणि त्यानंतर मग त्याच्यावरती मसाला आणि चटणी लावायची आपल्याला. बाजारामध्ये पावभाजीसाठीचे वेगळे असे पाव मिळतात. तेच विकत आणायचे, कारण ते गोड नसतात. त्यामुळे पावभाजी खायलाही खूप छान लागते. इथं बघा दोन्ही बाजूनी असं तव्यावरून फिरवत फिरवत मी आपले पाव शेकून घेतलेले आहेत. कोणाला जर अजून कडक हवे असतील ना त्यांनी 1-2 मिनिट अजून मंद गॅसवरती शेकून घ्यायचे. छान कडक होतात. पाव शेकून झाल्यानंतर वरून चिमूटभर चटणी भुरभुरली. अगदी चिमूटभर पावभाजी मसाला भुरभुरला आहे. थोडीशी कोथिंबीर ही वरून घालूया आपण आता. वरून ही थोडीशी कोथिंबीर घातली. आता थोडंसं आणखी बटर लावायचं. एक चिमूटभर इतका मसाला भुरभुरायचा आणि आपले पाव इथं तयार झालेले आहेत. तुम्हाला दिसत असेल की दिसायलाच किती छान दिसतात. मला मऊ पाव आवडतात, त्यामुळे मी असेच ठेवलेले आहेत. बघा किती जबरदस्त पाव दिसायला लागलेत. आपली भाजी तयार झाली. पावही शेकून झालेले आहेत. आता आपण लगेचच ताट वाढायला घेऊया. ताट वाढेपर्यंत काही टिप्स परत एकदा तुम्हाला सांगते. तर भाज्या शिजवताना बटर आणि जिऱ्याचा तडका मारायचा आणि मग भाज्या शिजवायच्या. पावभाजी मसाला तर आपण घालतोच, पण त्याच्यासोबत अगदी थोडासा गरम मसालाही घालायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने बटर घालायचं. हे सगळं केल्यामुळे आपली पावभाजी बाहेर मिळते ना त्याच्यापेक्षाही जबरदस्त चवीची बनून तयार होते. एकदा करून बघा. अशा प्रकारे जर तुम्ही पावभाजी केली ना तर तुम्ही बाहेर पावभाजी खायला कधीच जाणार नाही. नेहमी घरीच पावभाजी बनवाल याची खात्री मी देते. आणि गरमागरम अशा पावभाजीवरती ताव मारायचा आहे आपल्याला. मी ही पावभाजी एन्जॉय करते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमच्या ओळखीमध्ये जे कोण पावभाजी आवडणारे आहेत ना त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करून घ्या. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.